कलर नाही फेकायचं नाही. काय म्हणते ते धुलीवंती उद्याच आहे ना? काय चालू या मुलांनी? खरंच ना, आजपासूनच या लोकांच्या अंगात आलीये. देवाधर्माच्या नावाने नुसतं धिंगाणा घातलाय लोकांनी. काय झालं? हे प्रसाद. अगं, धर्म आणि उत्सव हे शांततेसाठी असतात. डीजे, बँड आणि पोल्युशन किती सुरू आहे. साऊंड पोल्युशन. तू आपल्याच धर्माबद्दल बोलत जा. अरे, तू जे बोलतेस ना तेच मी बोलतोय ना. आणि मी आपल्या धर्माबद्दल नाही, एकंदरीत सर्वच धर्माच्या उत्सवांबद्दल मी बोलतोय. कमालच आहे तुझी. माझीच कमाल आहे. आपल्या धर्माच्या सुधारणेसाठी आपल्यालाच बोलावं लागेल ना. अगं, तू इकडून पण बोलतेस आणि तिकडून पण बोलतेस. बरोबर आहे. मला सांगा, उद्या धुलीवंदन आहे. आतापासून रंग खेळतात आहे सगळे लोक, आणि त्या मैदानात जाऊन बघा, सगळेजण पिऊन टाळून पडलेले आहेत. मला एक गोष्ट सांग, दारू तितकं काय असते? मला नाही माहिती, पण तू मला का बोलतेस? मी घरात बसलोय, रंग खेळत नाहीये, दारू तर पितच नाहीये. दारू का पित नाही तू? पी ना, रंग सुद्धा खेळ. मर्द आहेस ना तू? म्हणजे त्या किटकुले बाईचा नवरा बघ ना, मैदानात जाऊन असं पिऊन तर पडलेला आहे. आणि काय स्टँडर्ड शिव्या देतो तो, बाप रे. आणि तू आपला असा घरात बांगड्या घालून. म्हणजे काय, तुला माहितीये, आता मी पूजा करायला गेली होती ना मैदानात, किटकुले बाईचा नवरा असा खोडावर होळीच्या पाय ठेवून असा एकाला बोलत होता, साल्या मजा येते ना. अगं, कोण आहेस तू? हा, बाकीच्या बायका नवरा दारू पिता म्हणून धिंगाणा करतात, आणि मी दारू पित नाही म्हणून तुम्हाला साल्या म्हणते. साल्या मी तुला नाही म्हणत आहे, सगळे म्हणतात ना रे, म्हणू दे, मी नाही पित दारू, कारण मी बाकीच्या नशा करतो. अगं, मी लिहितो, नाटकात काम करतो, गाणं गातो, चित्रही काढतो ना. हा, मलाही वाटतं कधी कधी दारू प्यायला पाहिजे. कशाला? दारू त्याचं काय असतं रे? आता मी दारू पितच नाही तर मी काय सांगणार. माझ्या बाबांनी पण माहितीये, दारूच्या नशेत ना सगळी आमची करोडोची प्रॉपर्टी ओढून दिली. मला खरं जाणून घ्यायचं, मला सांग ना, दारू तितकं काय असतं? अगं, मी कधीच दारू नाही प्यायलोय ना, मी कसं सांगू? मला ना समजूनच घ्यायचं दारू तसं काय असतं. म्हणून मी विचार केला होता की लग्न झाल्यानंतर माझा नवरा कधीतरी दारू पिईलच, तर मी समजून घेईन. माझं नशीबच फुटकं, तू तर दारूला हातही लावत नाही. आणि ते माणसं बघ कसे दारू पिऊन मैदानात पडलेत. कसं सांगू तुला समजून? हे बघ, मी तुला आता सांगते, हे असं करून बसायचं, ग्लास घ्यायचा, बॉटल घ्यायची, दारूची बॉटल अशी उचलायची, तिला असं असं करायचं, मग ग्लास घेऊन त्या दारू अशी ओतायची, जवळ घ्यायची, असा मन भरून वास घ्यायचा त्याचा, आणि नंतर त्यात असं बोट टाकून ती दारू अशी शिंपडायची, अशी 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 महादेवाच्या नावाने. आणि मग असं असा एक सिप मारायचा, आणि मग असं मस्त. तुला हे सगळं कसं माहिती? म्हणजे साहित्य संगीत आणि बेलनं रंगीत. तू दारू प्यायलीस म्हणजे आता पण पितीस का? अरे, पिताना बघते ना लोकांना, ऑब्झर्वेशन. अच्छा. पिले नाहीये कधी, पण मला प्यायची आहे. घेऊन ये, आपण मज्जा करू. आपल्या दोघांसाठी छान एक बंपर घेऊन ये. काय? मज्जा येईल.
काय म्हणजे काय? अरे दारू मद्य हे तर पुरातन काळापासून आलेलं आहे ना. सोमरस हे देव दारू म्हणूनच प्यायचे ना, मग आपण पिलं तर काय वाईट आहे रे? अगं पण जा ना, दोघांसाठी छान घेऊन ये. उठ उठ ना. अगं अगं हे किरण नाही उठ आणि जा, दारू घेऊन ये दोघांसाठी. बरोबर. अगं आणि पण- हो चकना चकण्यामध्ये काजू आणि खारवलेले बदाम आणि चीज. झालं कर झालं. अरे हो पण मी कधीच दुकानावर नाही गेलोय आणि मला कळत पण नाही ना म्हणजे काय मागायचं कोणती दारू. जायचं भैया, एक बंपर तो दे ना. अगं पण म्हणजे कोणती? ओल्ड मॉन्क मागायची ना. माझे बाबा तेच प्यायचे. भैया एक ओल्ड मॉन्क तो दे ना जरा, असं मागायची. जा. अगं किरण अगं तुझं काही नाही, मी तुला कधी कधी काही मागते का? जा ना लवकर. हो चाललोय. आणि हो लवकर घेऊन ये. हं? ठीक आहे. हो, आणि खाली बघशील तर मुलं ना कलर खेळतात आहे. जा ठीक. जा. म्हाताऱ्या बायकोसाठी काय काय करावं लागतंय बघ. सांभाळ जरा मला. अरे भर ना. काय करतोस तू असं? हो तो बॉटल असं करतात ना, असं कर. हो माहितीये मला. मित्रांसोबत मी बसायचो, मला सगळं माहितीये. चकना पण खायचो मी. फुकटचा भर. अगं, पहिल्यांदा दारू पितोय बायको सोबत. चायला सगळा लोचा झालाय आज. बघ पहिल्यांदा दारू आणली दुकानात जाऊन, जमलं ना तुला ते, मग हेही जमेल ना. केल्याने होत आहे रे, आधीच केले पाहिजे. कर. केलेले पाहिजे खरं आहे, पण असंच जगणं असेल तर पेलेले पाहिजे. तसं नाहीये ते. असंच जगणं असेल तर मेलेलं बरं, आणि मरायचंच असेल तर पेलेलं बरं. भर, हो. पटपट भर. अगं मेलो तर मी तुझ्यावर कधीच, म्हणून तर लग्न केलंय ना तुझ्यासोबत. झालं बर आता. हो घाबरत काय? अशीच प्यायची असते. बर बर लाव का. हो थांब ना. थांबायचं नसते. एकदा सुरू केलं ना की थांबायचं नसते. बर एवढीशी दारून त्याच्या ढमकावर पाणी. तू मिळाला आहे काय? हा अहो अशीच पेत असते हळूहळू. बर पॅक. पागल झाली आहे तू. घरावर गोटे आणतो तू. जास्त टाक. नाही नाही मी मला एवढंच पाहिजे. ठीक आहे तू पे. बस. अरे थोडीशी टाक. पागल झाली काय? चढव ना. थोडीशी टाक. मॅट आहे का? कसं वाटते? चढलीच नाही. हा? बर. अरे हळूहळू चळत असते आणि खरा रंग प्रेमाचा असते. लव बिव काही नसते. सेक्स असते सेक्स. अंगाची मस्ती. निसर्गाने आपलं रिप्रोडक्शन काढून घ्यायचं. माणसाला पाडलेली भूल असते म्हणजे प्रेम.
विधबुवा या लेखकाचं वाक्य आहे वाटते, आणि ते अर्ध खरं आहे. शरीराच्या पलीकडे जाऊन जे उरते ते प्रेम असते, आणि या ग्लास मधली दारू संपल्यावर जो गंध असते ते प्रेम असते. अरे अबे पातीच्या मादक डोळे आहे तुझे. शिले तू कमी पिला का बे? हा, चिटिंग करून राहिला? आहे ना हो. अरे तितकीच पेलो आहे जेवढी तू पेली. नाही, तू कमी पेला, चिटिंग केली, मला जास्त पाजली, आणि तुझा प्लॅन आहे मला जास्त पाजून काय माई इज्जत लुटाचा. मॅड आहे का तू? हा, अहो तू माई बायको आहे आणि मी तुझी कशी इज्जत लुटल? अबे साल्या पातीच्या, तू काय समजून राहिला की बायको आहे म्हणून मला काही इज्जत नाही आहे काय? चल दूर आहे. अरे किरण, अरे दूर बाय, अरे किरण, इज्जत लुटिया. चल सोड. अरे काय करतेस तू? आता तर सुरुवात आहे. किरण मला मला पाजली तू कमी पेतो साल्या. चल अरे पे 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 साल्या पे. किरण नको. हा, आता मी तू इज्जत लुट, कारण तू माझी इज्जत लुटू शकत नाही, कारण तू मर्दच नाही, तुझा रुपयातच नाही. अरे बाबा तू इतकीच पिलो मी. नाही मग तू घोषमंदी कसा आहे? हा, कसा? याचा अर्थ तू रोज पेता. साईच्या मला चिवट्या बनवून राहिला की मी रोज पेत नाही म्हणून. अरे बाबा खरंच सांगतो मी नाही पित. नाही, मला शिव काय बोलला की मला कसं तरी होते दुसरी स्वतःच्या बायकोसोबत पेताना. मग जखमारीच्या तुला काय दुसऱ्याच्या बायकोसोबत प्यायची असते काय? हा, हो तू काय बोलून राहिली? अरे माया तुझ्यावर प्रेम आहे. प्रेम आहे, खरंच खरंच प्रेम आहे. हो, माझ्या डोक्यात हात ठेव, प्रेम आहे म्हणून. आय लव्ह यू. आय लव्ह यू. पॅक भर, नाही पॅक भर. नाही, आता लय झालं. नाही, बस नाही. लय झालं. मग तुझे डोळे दाखव. मग मला तुझे डोळे दाखव. तुझे डोळे लाल खाऊन नाही आहे? हा, अरे बाबा, अरे बाबा कोणाकोणाचे नाही होत. नाही मला पाहू दे. चल मग, चल कुठं? चल. आज तो दूध का दूध, दारू की दारू कर लेंगे. उठ. अरे कुठं बाबा? चल, मी तू सांगतो ना, चल. कुठं घेऊन चालली तू? पळशील आणि मलाही पळशील. दाखवतो तुला. मायबीन फालतू आणि दारू बाबास. चल साल्या, दूध का दूध, पाणी का पाणी, दारू का दारू, सवय सी. हा चल, डोळे पाय वटारून पाहायला. काय तुझे डोळे आकाशात आरशात लाल दिसत नाही. इच्छाधारी नाक जसा आरशात ओरिजिनल दिसते तसे काय? अहो असं होत नसते किरण. होत असते ना. तू कमी पिली, हा तू आरशात डोळे लाल दिसून नाही राहिले आहे ना, म्हणजे साल्या तू कमी पिली. चल चल, तुला पाचतो मी. काय? हा, पण तू सांगू का एक गोष्ट? हा, मी कोण आहे? कोण आहे? इच्छाधारी नागिन. काय बोलत होती? तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा, ओ, मी तुझा दुश्मन आहे. नागिन तू सवेरा फूस चल फूस बरं. फूस चल फूस हो, हो. फूस. वरे, वरे. हो. अरे प्रवीण, तू माझाच आहे. हा, हो. आणि माझाच आहे. तू दुसऱ्या बाईशी बोलायचं नाही. नाही. बोला तर पाहिजे नाही. हो हो पहिले की बायका इज्जत लुटते. हो हो. तू तू साधा आहे, तू कोणाशी बोलायचं नाही. झोपली बाबा एकदाची. अरे देवा.
काय मॅडम, रात्र रमणीय झाली की नाही? मला उठवलं का नाही तू? काय झालं, डोकं दुखते? मग आहे ना आपल्याकडे उतारा. अगं मस्करी करतोय. हे बघ, मस्त गरमागरम चहा तुझ्यासाठी रेडी होतो. ओके? सॉरी, कसं रेडी? मी काल तुला खूप त्रास दिला ना. अरे काही नाही, चलता है यार, छोटी मोठी चीजें तो होती रहती. चहा पी, मस्त वाटेल तुला. नाही, पण आता ना दारू नाही प्यायची आणि नशाही नाही करायची. हे बघ, दारू नाही प्यायची पण नशा करीनच तुझ्या प्रेमाची. काय आपल्या प्रेमाचा रंग खरा, तू म्हणतो ना तेच खरं. यस, आणि म्हणूनच हॅपी होली. उधळूया रंग प्रेमाचे, गालांवर हसू खुलू दे. रंग पंचमीच्या तालावर मन मुक्तपणे झुलू दे. अबीर गुलालात नाती गोड आपुलकीने रंगू दे. शब्दांनी हिन दुखवता हृदयानंदाने भरू दे. निर्मळ हास्याच्या सरीनी सण सुंदर खुलू दे.